दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांच्या कारभाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या तक्रार अर्जात 8 व्यक्तींची नावे आणि सह्या त्यांच्या संमतीशिवाय वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। संबंधित व्यक्तींनी सदर तक्रारीशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करत दर्यापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 20 जुलै 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांच्या कारभारासंदर्भात विभागीय सहनिबंधक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एक तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता। या अर्जावर तक्रारदार म्हणून दर्यापूर परिसरातील पत्रकार विकी होले, अमोल कंटाळे, महेश बुंदे, शंतनू बोरेकर, रोहन डिक्कर, युवा सेना जिल्हा प्रमुख अंकुश कावटकर, गोपाल अरबट, सूरज देशमुख या 8 जणांची नावे आणि सह्या असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। मात्र संबंधित 8 व्यक्तींनी या तक्रारीपासून आपण पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं सांगितलं। तक्रार अर्जातील मजकुराशी आपला कोणताही संबंध नसून आपल्या नावासमोर करण्यात आलेल्या सह्या आपल्याच नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच आमचे नाव आणि सह्यांचा गैरवापर झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर संबंधित 8 व्यक्तींनी दर्यापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी तक्रार सादर केली। तक्रार अर्जाची सखोल आणि निपक्ष चौकशी करून बनावट सह्या करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा, तसंच प्रशासनाची दिशाभूल करण्याच्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे दर्यापूरच्या राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात चर्चेला उधाण आलं असून पोलिसांच्या चौकशीत काय कथित बनावट सह्यांचं सत्य समोर येत आहे आणि या प्रकरणात कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दर्यापूर बाजार समितीचे सचिव आहेत आगरकर यांच्या संदर्भात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने DDR कडे तक्रार केली आहे आणि ही संपूर्ण तक्रार आज आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने ही तक्रार केली त्या व्यक्तीने स्वतः माझं सुद्धा नाव त्या तक्रारीत वापरलेलं आहे। दुसरीकडे जर पाहत अमोल कंटाळे, गोपाळ अरबट, त्या ठिकाणी शंतनू बोरेकर आणि रावण सरकार आणि महेश बुंदे आमच्या सर्वांचे नाव तक्रारकर्ते म्हणून त्या तक्रारीत वापरलेलं आहे आणि संबंधित DDR कडे या आगरकर सचिवाविरोधात तक्रार दिली आहे। परंतु आम्ही अशी कुठलीही तक्रार दिली नाही। बाजार समितीचे वैयक्तिक हे राजकारण आहे आणि हे राजकारण त्यांनी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे राजकारण बाजार समितीचे काही व्यक्ती करत असल्याचं आम्हाला समजलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात आम्ही दर्यापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। या घटनेतील जो तक्रारकर्ता आहे आमच्या नावाने त्याने खोट्या सह्या त्या तक्रारीवर मारलेल्या आहेत, त्याची तात्काळ चौकशी करावी आणि या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी। अन्यथा जर अशा व्यक्तीचा कारवाई झाली नाही तर आम्ही थेट प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार लागेल। आज सकाळी माहीत पडलं की दर्यापुरातले 5-6 जणांनी, त्यात एक माझं पण नाव आहे, की आमच्या नावाने बाजार समितीचे दर्यापूर बाजार समिती सचिव आगरकर यांची तक्रार केलेली आहे। पण मी त्या 5-6 जणांसोबतही बोललो। सर्वांचं म्हणणं असं आहे की आम्ही तक्रार केलेली नाही आहे आणि मी सुद्धा वैयक्तिक कोणाही तक्रार केलेली नाही आहे। तर आज आम्ही दर्यापूर पोलिसांना त्या बाबतीत रिपोर्टसुद्धा दाखल केलेला आहे आणि आम्ही सोमवारी DDRला भेटून या बाबतीत विचारणा करणार आहे। आम्ही ह्या प्रकरणाचे आम्ही शेवटपर्यंत जाणार आहे की खरंच आमचे खोटे नाव वापरून हे तक्रार कोण दाखल केली आणि आम्ही त्याच्यावर मानवाचा गुन्हासुद्धा दाखल करणार आहे। आणि माझं त्या खोट्या तक्रार करताना एकच आव्हान आहे की तुझ्या नावानं तक्रार कर, आमच्या नावानं काल तक्रार करून राहिली, आमच्या नावानं कशाला तक्रार करून राहिला आणि तू जर एवढा आहेस तर तू असे धंदे करू नको, स्वतःच्या नावानं तक्रार कर। दर्यापूर बाजार समितीची एका माणसाकडून समजलं की त्या विभागाची आम्ही तक्रार केलेली आहे। मात्र असं नरेंद्र आगरकर जे बाजार समिती सचिव आहे यांच्याबद्दल आम्ही कुठली तक्रार केलेली नसून याबाबत आम्हाला अनभिज्ञ आहे, म्हणजे माहितीसुद्धा नाही। म्हणजे आमच्या खोट्या सह्या मारून अशा प्रकारचा तक्रार सहाय्यक निबंधक अमरावती DDR यांच्याकडे केलेली आहे। मात्र या संदर्भातनी ज्यांनी तक्रार केली, ज्यांचे नाव वापरले त्यांनासुद्धा याबाबत काही माहिती नाही आहे। या संदर्भात आम्ही आज दर्यापूर पोलीस स्टेशनचे उपविभाग अधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे आणि यानंतर या घटनेचा आम्ही जे अमरावती जिल्ह्याचे DDR आहे त्यांनासुद्धा याबाबत पाठपुरावा करणार आहोत आणि सोमवारी त्यांना भेटून या प्रकरणी सविस्तर CCTV फुटेज वगैरे मागून आम्ही यावर तात्काळ कारवाई करण्याचे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।